नमस्कार मंडळी. हा माझा आहे फर्स्ट व्हिडिओ आणि मी आणि रेवानी दिवसाची सुरुवात केली छान गरम पाणी पिऊन. रेवाची मस्ती चालली होती की मम्मी मला मोबाईल हवा आहे, कारण की रेकॉर्डिंग करत होती ना मी, त्यामुळे. नंतर मी तिच्यासोबत थोडा वेळ खेळत बसली. तिच्यासोबत ते पझल्स वगैरे खेळत होते. त्यानंतर थोड्या वेळानंतर मी घरं झाडून घेतले आणि नंतर रेवाला अंघोळ करण्यासाठी घेऊन गेली. अंघोळ करायला गेल्यानंतर तिची इतकी मस्ती की मम्मी मला पाण्यासोबत खेळायचं आहे. ती खेळत बसली त्याच्यासाठी म्हणून तिचं रडणं चाललं होतं. खूप वेळपर्यंत रडत होती की मला ते परत जायचं आहे किंवा मी रेकॉर्ड करत होती तेव्हा मोबाईल तिथून घ्यायचा आहे, म्हणजे तिला कार्टून्स वगैरे बघण्यासाठी. मग मी तिला छान तयार केलं, लोशन, पावडर, कपडे घालून दिले, गंध वगैरे लावलं आणि छान तिला तयार केलं. आता मला एक सांगायचं आहे की यामध्ये माझं कुठे काही चुकत असेल की म्हणजे बोलण्यात किंवा व्हिडिओ शूट करण्यात वगैरे, तर मला खरं सांगा, कारण की माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. कुठे चुकलं असेल तर नक्की सांगा, म्हणजे मी तशी पुढच्या वेळेला नाही करणार. ठीक आहे. तर मग इथे रेवा तयार झाली. इथं तिचं चाललं होतं की मम्मी मी तुला पण पावडर लावते, म्हणून ती मस्ती करत होती. नंतर तिला परत डान्स करायचा होता मम्मासोबत. मग ती थोडा वेळ तिने डान्स केला, बघितलं. हां, मग तिने थोडा वेळ डान्स केला. डान्स झाल्यानंतर मग मी तिचा भांग वगैरे छान पाडून दिला. भांग पाडल्यानंतर मग तिने मला छान पप्पी दिली. पप्पी दिल्यानंतर मग मी तिला थोडा वेळ टी व्ही बघू दिलं. टी व्ही बघून झाल्यानंतर मग तिने थोडासा डान्स केला. डान्स झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकाच्या तयारीमध्ये मी बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या होत्या. बटाट्याची भाजी मी खूप सिंपल बनवली होती, कारण की मला मसाल्याचं बनवायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी फक्त कांदा आणि कढीपत्त्यामध्येच फोडणी दिली. आणि बटाट्याची भाजी बनून झाल्यानंतर मग मी चपात्या बनवायला घेतल्या. आता बटाट्याच्या भाजीमध्ये मी लाल तिखट, हळद आणि धने पावडर, मीठ टाकून, पाणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकून छान हलवून घेतलं होतं आणि 2 ते 3 शिट्ट्या मी काढून भाजी होऊ दिली. आणि मला अजून एक सांगायचं आहे की तेच परत की माझा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मला सपोर्ट करा. काय चुकलं असेल तर सांगा. आता माझ्याकडे सध्या तरी लाईट स्टँड वगैरे काही नाही आहे. मी मोबाईल असा ठेवून खाली वगैरे तर तशी शूट करते आहे. त्याच्यामुळे काय लागतं, कसं एडिटिंग करायचं, तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की सांगा. अजून कोणाला अजून काही माहिती असेल याच्यामध्ये जास्त काही, ते पण सांगा मला. ओके. मग याच्यानंतर माझी भाजी बनवून झाली. नंतर मग मी मीठ टाकलं त्यामध्ये आणि भाजी शिजू द्यायला ठेवून दिली, म्हणजे 2 शिट्ट्या होऊ द्यायला म्हणून. आणि तुम्ही जर रेवा रेसिपीजमधले व्हिडिओ जर बघितले नसतील तर नक्की बघा. त्यामध्ये खूप छान मी रेसिपीजचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला नक्की आवडतील. तर सगळ्यांनी छान ते व्हिडिओज बघा. आणि इथे मी चपात्या बनवायला घेतल्या. काय नाही, मी साधं सिंपल यानेच करते. आपली त्रिकोणी याने चपाती करून घ्यायची. पटापट चपात्या बनवून घेतल्या. आता इकडे चपात्या म्हणतात, आमच्या इकडे तर याला पोळ्याच म्हणतो. आता इकडे पुरणाच्या पोळीला पोळी म्हणतात, पण आमच्या इकडे तर साध्या चपातीलासुद्धा पोळीच म्हणतात आणि पुरणाच्या पोळीलासुद्धा पोळीच म्हणतात. तर या प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. कोणाकोणाला पोळ्या बनवण्याचा कंटाळा येतो. मला तर फार येतो पोळ्या बनवण्याचा कंटाळा, पण कधीतरी, असं नेहमी नाही येत. आणि माझा तर गाऊन नेहमी पिठाने भरूनच जातो. नेहमी मला चेंज करावं लागतं पीठ हे झाल्यानंतर. इथे मी रेवाला मीठ आणि तेल चपाती पोळी दिली आहे. आणि तिला छान गरम तेल चपाती पोळी खूप आवडते. आणि इथे मला जर खरंच सांगा चुकत असेल तर मला नक्की सांगा, मी कुठे काय बोलते. व्हिडिओ फास्ट असल्यामुळे मला बोलायला पण, आणि माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे बोलायला पण थोडं कठीण होतं आहे, म्हणजे जातं आहे. तर कुठे चुकत असेल तर नक्की सांगा आणि मला समजून घ्या. बाकी माझं नाव आहे प्रतीक्षा आणि मी चालवते आहे सध्या रेवा रेसिपीज म्हणून. आणि रेवा रेसिपीजले सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच बघा. आता कोणाकोणाला कॅमेरासमोर बोलायची भीती वाटते. आता माझा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मला तर थोडं नर्वस वाटतच होतं, भीती वाटतच होती. कसं बोलायचं, कॅमेरासमोर कसं बोलायचं आणि व्हिडिओ व्यवस्थित शूट होईल की नाही,
परत रेवा सारखी मस्ती करते, मोबाईल मागते, मम्मा मोबाईल हवा आहे, मोबाईल हवा आहे, तिचं चाललेलं असतं. त्याच्यासाठी म्हणून मी वरती मोबाईल ठेवते की जेणेकरून तिच्या हाती लागणार नाही. या तऱ्हेने मी सगळ्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून काही जिथं चुकलं असेल तिथे नक्की सांगा. इथे माझ्या चपात्या पूर्ण झालेल्या आहे. इथे मी गॅस ओटा क्लीन करून घेतलेला आणि नंतर आणि गरम गरम चपाती तव्यावर ठेवून नंतर कडक खायला कोणाला आवडते ते नक्की नक्की म्हणजे नक्की सांगा हां. इथे गॅस ओटा साफ झाल्यानंतर मी देवाची पूजा केली आणि हळद कुंकू लावलं आणि घंटी वगैरे वाजून देवाचा नमस्कार केला आणि नंतर मग मी रेवासोबत खेळायला बसली. इथे रेवाचं खेळणं चालू होतं. तिचं फेवरेट टॉय म्हणजे पझल्स ते लावणं असतं. तिला ते लावायला खूप आवडतं. नंतर हे आमचं देवघर, स्वामींची मूर्ती, फोटो. नंतर परत मी रेवासोबत खेळायला बसली. जर तिच्यासोबत जर खेळायला नाही बसलं ना तर मग ती सारखी मोबाईल मागते. मोबाईल तिला कार्टून्स बघायचे असते आणि मग ती 1 ते 2 तास मोबाईल नंतर देणारच नाही. त्याच्यामुळे मी मोबाईल देत नाही, तिच्यासोबत खेळायलाच बसते. थँक्यू.